राम राम मंडळी. तर तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आपण सकाळी उठल्याचं आपण घराच्या मागं बघितलं तर काय नवीनच काय तरी हातार आलं तर मागं काय काय नव्हतं दुसरं वेगळं. हे ऊस बांधणीचं बघा आलं तर नवीनच शोध लावला आहे काय. त्यांना विचारत ते म्हणले बारामतीत जेव्हा कृषी प्रदर्शन भरलेलं त्यावेळेस आणलेलं. मग ठीक आहे म्हटलं. मग आपण तिथनं आवरून निघालो. जरा लोणंदला कामं होती जरा, म्हणजे आचार्याकडनं याद्या आणायची होती, कारण की आज आपली होती मंडळाची सत्यनारायणाची पूजा. मग अमोलदादानं डाने आपण गेलो डायरेक्ट नेराला बाजार आणायला. ओके, मध्ये बाजारही जाऊन केला सगळा. आणि नंतर ना मग काय महत्त्वाची कामं म्हणजे आपलं पातेले धुणं. यश भाऊनं काय खतरनाकमध्येच धुवाय घेतलेलं, एकदम चकाचकच घासत होता गडी. काय तिथलं आवरून आपण डायरेक्ट गेलो, कारण की गॅसची आपली शेगड्या तुटल्या होत्या जरा पायपा त्याच्या. मग आपला आबानं आपण टाकल्या शेगड्या गाडीवरनं गेलो डायरेक्ट आत. शेगड्याही नीट करून आणल्या. तिथनं आपण निघालो माघारी मग, कारण की परत लवकर आचार्य येऊन बसलेला घरी. म्हणून आपलं पडदिसनं आवरलं आणि निघालो, कारण की आचार्याला तर दुसरे डबे कुठं जायचं असेल. त्यांची पण काय चाललेली जरा, म्हणून आपण पण जरा पटपट आवरावं म्हटलं. फायनली गेलो घरी जाऊन काय बायांना बाकीचं सगळं आवरून ठेवलेलं. मग गेलं की डायरेक्ट चालूच केला स्वयंपाक पटपट पटपट पटपट, कारण की सगळे आपले मदत करू लागत होते, त्यामुळे लवकर आवरत होतं. हे बघा भात तयार झालताच. नंतर आपली भाजीची तयारी चाललेली बघा. कशी काय, ओके का नाही नियोजन. मग फायनली आपलं काका आलं, त्यांच्याकडनं आपण पूजा चालू केली. पूजा पण लवकरच आवरली जरा, कारण उशीर पण चालता लय, म्हणजे ओकेमध्ये सगळं झालं काम. मग फायनली आपण जेवायला पंगत बसावलेच. कसं काय सगळं खट्टामध्ये कार्यकर्ते वाढत होते, सगळं ओकेमध्ये काम चाललं होतं. फायनली मग सगळं झालंच. मग झाल्यावर तुम्हाला तर माहिती आहे महत्त्वाचं काय असतं, धुवाधुवी सगळे घेतलं धुवाय. डाण्या तुटूनच पडलेलं धुवायला त्यात जेव्हा तापला. बाकी सगळे चिल्लर गँग तर होतीच होती. मग खड्ड्यामध्ये सगळे पातेली धुवून काढलीच. मग नंतर ना आज शेवटून आज दुसरा दिवस असतो ना आता, त्यामुळे सगळं कार्यकर्ता आज मंदिरात झोपायला. तर मग काय विषयच खोलवा. चला भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.